नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिव्यांग बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। महायुती सरकारने दिव्यांगांसाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा दिव्यांग लाभार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे। दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आता जिल्ह्याच्या वार्षिक योजनेतून 1% निधी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। या संदर्भात एक महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे। याविषयी एक महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। या जी.आर.मध्ये दिव्यांग बांधवांसाठी काय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, कोणता ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, याची सविस्तर माहिती आता आपण या जी.आर.च्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर पहा मित्रांनो, आता हा जी.आर. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता 1% राखीव निधीची तरतूद करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचा दिनांक 10 फेब्रुवारी 2025चा हा जी.आर. आहे। तर पहा मित्रांनो, आता या जी.आर.च्या प्रस्तावनेत काय माहिती देण्यात आली आहे। प्रस्तावना सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 2.63% इतकी आहे। उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक 5 फेब्रुवारी 2025च्या राज्यस्तर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025-26 आराखडा बैठक यात राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत कमाल 1% पर्यंत निधी राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहे। त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पहा मित्रांनो, आता हा शासन निर्णय काय देण्यात आला आहे। जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना, शाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन, संनियंत्रण व डाटा एंट्री यासाठीच्या एकंदरीत 5% निधी वगळून नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या 95% निधीमधून 19% निधी विविध प्रशासकीय विभागांच्या नियमित योजनांसाठी निधी राखून ठेवण्यात येतो। राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता त्यांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025-26 पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता कमाल 1% पर्यंत निधी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण व कल्याण याकरिता राखून ठेवावयाच्या 1% निधीच्या सुयोग्य विनियोग होण्याकरिता त्यासंबंधीच्या योजनेचे सुस्पष्ट आदेश नियोजन विभाग, वित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील। प्रस्तुत योजनेसाठी लेखाशीर्ष प्राप्त करून घेण्यासंदर्भातील कार्यवाही दिव्यांग कल्याण विभागाने तातडीने करावी।
तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण GR आहे. आपल्याला हा GR पाहायचा असल्यास शासनाच्या www.maharashtra.gov.in या ठिकाणी आपण हा GR पाहू शकता व डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.